नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 10वी तुमची झालेली आहे. मराठवाड्यातील टॉप पॉलिटेक्निक कॉलेज कुठले आहे आणि त्या 10वीच्या मार्कानुसार तुमचं 2024 ला जे कट ऑफ लागलं होतं, तर आता तुम्हाला 10वीला किती मार्क आहे आणि पर्टिक्युलर महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील टॉप जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे, तर तुमचं किती मार्क तुम्हाला अपेक्षित आहे, त्या मार्कानुसार तुमचं मराठवाड्यातील कुठल्या कॉलेजला सिलेक्शन होऊ शकतं, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. आता बघूया मराठवाड्यातील पहिलं टॉप जे कॉलेज आहे त्या टॉप कॉलेज बघा. आता छत्रपती संभाजीनगर मधलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे. कुठलं आहे? गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे. याच्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर, आयटी आणि ऑटोमोबाईल आणि केमिकल एवढ्या प्रकारे शाखा आहेत तुमच्या कशाच्या? पॉलिटेक्निकच्या. तर कट ऑफ जर पाहिला असेल तर जनरल असाल तुम्ही तर 85% टू 92% याच्या मधामध्ये, म्हणजे तुम्हाला 85% ते 92% असतील तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज छत्रपती संभाजीनगर इथं. तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला साधारणतः 80% पासून 88% पर्यंत 10वीला मार्क पडणं अपेक्षित आहे, कारण हे मागचे कट ऑफ आहे. तुम्ही एससी मध्ये असाल, एसटी मध्ये असाल तर तुम्हाला किमान 75% ते 82% पर्यंत मार्क पाहिजे तरच तुमचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज छत्रपती संभाजीनगर इथं पॉलिटेक्निकला ऍडमिशन होऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरं, आता लातूरचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे. इथे मेकॅनिकल आहे, सिव्हिल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी एवढं. तर याचं ओपन वाल्याचं कट ऑफ 2024 80% ते 88% लातूरचं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ओपन मध्ये आहात, 80 ते 88% असतील तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. आता एखाद्याला 80 आहेत तरी नाही हो, तर 80 ते 88 मध्ये कधीही तुमचं किती मार्कला 87 किंवा 88% ला सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं. 86 वाला सुद्धा होणार नाही. आता ओबीसी असाल तर 75 ते 83% पर्यंत तुमचं सिलेक्शन आहे. 75 ते 83%. त्याच्यानंतर एससी एसटी असाल तर 70 ते 78% मध्ये 2024 ला मुलांचं सिलेक्शन पॉलिटेक्निक कॉलेजला झालेलं आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज नांदेडचं, त्या नांदेडमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन आणि कम्प्युटर एवढं पॉलिटेक्निक आहेत आणि याचं कट ऑफ ओपन वाल्याचं 82% ते 90% वर गेलेलं आहे नांदेडचं. ओबीसीचं 77% ते 85% वर गेलेलं आणि एससी एसटी मध्ये असाल तर 72% ते 80% पर्यंत तुम्हाला मार्क असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर एमआयटी छत्रपती संभाजीनगर एमआयटी कॉलेज आहे. त्याच्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन एवढ्या पॉलिटेक्निक आहेत, शाखा आहेत. तर याचं कट ऑफ 2024 जनरलचं सर्वात कमी बघा, 75% पासून 75% ते 85% या दरम्यान गेलेला आहे जनरलचं. ओबीसीचं 70 ते 80% पर्यंत आहे. एमआयटी कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं आहे. एससी एसटीचं 65% पासून ते 75% पर्यंत सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज छत्रपती संभाजीनगर, इथं पण सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन एवढे पॉलिटेक्निक मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येतं. आणि कट ऑफ 2024 जनरलचं 78% टू 88% एवढं त्या ठिकाणी हाय गेलेलं आहे. त्याच्यानंतर ओबीसीचं 73% पासून ते 83% दरम्यान तुम्हाला मार्क असतील तर फॉर्म भरा या ठिकाणी. त्याच्यानंतर एससी आणि एसटीचं 68% पासून ते 78% पर्यंत तुम्हाला मार्क असतील तर नक्की या कॉलेजचा विचार करा. ठीक आहे. तर हे तुम्हाला 2024 मध्ये जे काही टॉप कॉलेज होते जिथं मुलांना 10वीला किती पर्सेंटेज मार्क पडले त्याच्यानुसार त्यांचं सिलेक्शन 2024 ला झालं होतं. तर 2025 सुद्धा या दरम्यान मार्क असतील तुम्हाला किंवा थोडंफार 1-2% कमी होऊ शकतं. त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाड्यातले हे टॉप पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. ठीक आहे. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटच्या माध्यमातून मांडा, तुम्हाला नक्की त्याची माहिती दिली जाईल. ठीक आहे. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, त्यामुळे सर्वांना ज्यांचं 10वी झालं आहे आणि ज्यांना या दरम्यान मार्क आहे त्या 10वी वाल्यांना, ज्यांना पॉलिटेक्निक करण्याची खूप इच्छा आहे त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. ठीक आहे.